त्यामुळे याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच चर्चा करायची नाही. हे डीम फॉरेस्ट जसं होतं 2004च्या सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं तसं हे डीम फॉरेस्ट होतं आहे आणि असंच राहावं. याच्याबद्दल ते केळीवाले जे म्हणतात की 1800 झाडं तोडू आणि त्याच्या बदल्यात 18,000 लावू, तर आमचं एवढंच म्हणणं आहे 1800 तुम्हाला जर साधुग्रामसाठी पुरेशी असतील तर जिथं 18,000 लावायची इच्छा आहे तिथं साधुग्राम उभारा आणि शिवाय 16,000 झाडं लावून द्या. याच्या व्यतिरिक्त पण ते जे 1.5 फुटावर खड्डे खणलेत तसं चालणार नाही, कारण महाजनांची केळाची बाग सुद्धा 4-4 फूट अंतरावरती आहे. त्याच्यामुळे तसं तिथं वृक्षारोपण आम्हाला करून द्या. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या विषयाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न ना प्रशासनाने करावा ना राज्यकर्त्यांनी करावा. अनेक बेकायदेशीर गोष्टी या बाबतीत घडलेल्या आहेत. म्हणजे झोन चेंज करणं, अशा जागी टेंडर काढणं, ही सगळी नगरविकास मंत्रालयाची कामं आहेत. ही नगरविकास मंत्रालयाची कामं नगरविकास मंत्री करत नाहीये, कुंभमेळा मंत्री करतोय, ज्या नावाचं कुठलं मंत्रीपदच नाहीये खरं संविधानिक दृष्ट्या. त्यामुळे हे सगळं ताबडतोब बंद करावं. काल महाजनही म्हटले की महापालिकेने चूक केलेली आहे. महापालिकेने चूक केली आहे, त्या आयुक्तांची ट्रान्सफर करा, सस्पेंड करा, चौकशी लावा आणि नागरिकांचा जो वेळ वाया गेलाय त्या वेळेची भरपाई कशी करून देणार हे सांगा. इथं यांना तुम्ही चुका करण्यासाठी नेमलंय का? आणि यांच्या चुकीपोटी इथला अख्खा ऑक्सिजन गेला असता. आजच्या घडीला असलेलं तपोवन हे रोज 16 टन कार्बन हे करतं, ऍब्सॉर्ब करत असतं. रोज 16 टन. हे झाडं कापल्यानंतर तो कार्बन आपल्याला श्वासातून घ्यायचा आहे. त्यामुळे हे किती भयंकर आपत्ती येऊ शकते नाशिकवर याची आपण कल्पना करायला केलेली बरी, आणि म्हणून याचा विरोधही आपण करायला. सुदैवाने सर्व नाशिककर याच्यामध्ये सहभागी झालेत. मगाशी रिक्षा संघटनांचे लोक पण आले होते. 6,000 रिक्षा उद्या सकाळपासून तपोवन वाचवाची स्टिकर